तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येयप्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. गोविंदराव कुलकर्णी. मूळचे नागपूरचे असलेले गोविंदराव कुलकर्णी म्हणजे अण्णाजी 1945 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून निघाले. संघावरील पहिल्या बंदीपर्यंत ते उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे प्रचारक होते. 1951 सालापासून विदर्भात खामगाव नगर, गोंदिया तालुका, भंडारा जिल्हा, नागपूर विभाग प्रचारक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. अण्णाजी या उपनावाने भंडारा जिल्हा व त्यानंतर गोंदिया जिल्हा प्रचारक म्हणून संबोधली जाणारी व्यक्ती म्हणजे स्वर्गीय गोविंदराव कुलकर्णी. धोतर, लांब बाह्यांचा सदरा, भरदार मिशा असलेले अण्णाजी प्रेमळ असतील ही सुतराम शक्यता वाटत नसे. पोलीस खात्यात शोभतील अशा मिशा, खाकी हाफ पॅन्ट आणि त्यात पांढरा सदरा खोचलेला असला म्हणजे सिव्हिल ड्रेसमधला शिपाई असावा असा कुणीही तर्क करी. आणि खरंच तशी फसगत एकदा झाली. मी आणि अण्णाजी प्रभात शाखेत जात होतो. समोरून मध्य प्रदेशमधील काही कामानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये असलेला जमादार येत होता. अण्णाजींना पाहून तो म्हणाला, "क्यों बे मध्य प्रदेश?" त्याला वाटले हाही कोणी मध्य प्रदेशातील शिपाई आहे. अण्णाजींची सर्वांशीच मैत्री असायची. LIB खात्यातील पोलिसांशी अण्णाजींची बरीच घसट असायची. आणीबाणीत या मैत्रीचा त्यांना फायदाही झाला. बंदी उठल्यानंतर अण्णाजी आणि मी गोंदियाच्या बाजार लाईनमधून कार्यालयाकडे एकदा जात होतो. आणीबाणीत एक तरुण पोलीस या कामात होता. अण्णाजींच्या स्वभावावर तो अतिशय खुश होता. आता रस्त्यात भेट झाल्यानंतर त्यानं चहाचा आग्रह केला. अण्णाजी चहा पित नसत, पण त्यांना त्याचा आग्रह मोडवेना. हॉटेलमध्ये बसलो असता तो म्हणाला, अण्णाजी आज एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. माझं लग्न जमलंय, जरूर या. चहाऐवजी अण्णाजींनी त्याच्याकडून पेढा घेतला. मैत्रीचा हा स्वभाव अण्णाजींना संघ कार्यासाठी फार उपयोगी पडला. प्रवासात देखील अनेक तरुणांशी अण्णाजी अगदी सहज गप्पा मारीत. शाळकरी, महाविद्यालयीन, शेती करणारे असे असंख्य तरुण अण्णाजींचे प्रवासामध्ये मित्र व्हायचे. त्यांना संघ काय चीज आहे याची माहिती नसायची, पण असे भेटलेले तरुण गोंदिया कार्यालयात अण्णाजींच्या भेटीला आवर्जून यायचे. अण्णाजींचं हे घर आहे अशी त्यांची भोळी समजूत असायची. पुढे अण्णाजींच्या सहवासात ते संघाचे स्वयंसेवक केव्हा होत आणि कार्यकर्ते केव्हा होत हे त्यांच्याही लक्षात येत नसे. शहरी तसेच खेडे विभागात असे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अण्णाजींनी तयार केले. अण्णाजी कुठे प्रवासाला गेले म्हणजे भेटणारा कार्यकर्ता किंवा ज्याचे घरी ते गेले असतील तो कार्यकर्ता आवर्जून त्यांना जेवणासाठी आग्रह करायचा. अण्णाजी काही बघत नसत. मग अण्णाजी एखादा खोली घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर जेवताना आढळायचे. नवीन मैत्री, नवा संबंध आणि विशेष म्हणजे
संघाला पोषक ओढ लावणारा हा स्वभाव अनेक तरुणांसाठी अण्णाजींचे आकर्षण वाढवणारा ठरला. तरुण बाल असे गप्पा गोष्टी करत बसले असता एकदा तरुण किंवा बाल त्यांच्या पकडीत आला की अण्णाजी त्याच्या पाठीत चांगला गुद्दा घालायचे. तो सारखा ओरडायचा आणि बाकी स्वयंसेवकांचा हास्य कल्लोळ चालायचा. भाव हा असायचा की आपण वाचलो, पण मार खाल्लेल्या स्वयंसेवकावर त्याचा कधी विपरीत परिणाम झाल्याचे आढळले नाही. उलट अनेक तरुण किंवा बाल अण्णाजींच्या या माराची मुद्दाम वाट बघायचे. विशेषतः अण्णाजींचे कार्यकर्ते सामान्य घरातून आलेले असायचे. जिव्हाळ्याचे एवढे संबंध की अण्णाजींसाठी आणि संघासाठी काहीही करण्यास कार्यकर्ता तत्पर असायचा. संघकार्य सोडून अन्य क्षेत्रात अण्णाजींचं मन कधी रमलं नाही. त्यांच्याकडे एकदा वसतिगृहाचं काम आलं. बाल तरुण असले म्हणजे अण्णाजींना परम आनंद होई. येथेही ते रुळले, पण एखाद्या वेळेला त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. मुळात कोमल असलेल्या अण्णाजींच्या मनाला याच्या वेदना होत आणि मग त्यांच्या पायाला भिंगरी लागे. धान्य मुबलक जमले की मग त्यांना हायसं वाटे. प्रेमापोटी केलेले श्रम त्यांना अजिबात जाणवत नसत. अण्णाजींचा पत्रव्यवहार प्रचंड असे. अनेक स्वयंसेवकांना ते पत्राद्वारे कार्याची प्रेरणा देत. स्वयंसेवकांच्या पत्रांना त्वरित उत्तर देण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. या पत्रव्यवहाराचे एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य म्हणजे अण्णाजींनी पत्रावर टाकलेला जावक क्रमांक याखाली लाल शाईनी केलेले रेखांकन. पत्र तर सुवाच्य आणि अर्थपूर्ण असेच. अण्णाजींचे आपल्या वडील भावावर निरातिशय प्रेम होते. मी त्यांच्या घरी गेलोय. आठवणीत गुंगले की अण्णाजी आपल्या भावाबद्दल व वहिनीबद्दल आदरानं बोलायचे. प्रेमाचा हा धागा अण्णाजींजवळ शेवटपर्यंत होता. कार्यकर्त्यांचे आपल्या अधिकाऱ्यांशी कसे संबंध असावेत याचा धडा अण्णाजींपासून घ्यावा. कैलासवासी बबनराव चौथकंटीवार गोंदिया जिल्ह्याचे संघचालक आणि अण्णाजी जिल्हा प्रचारक. 35 वर्षापासून त्यांचे संबंध होते. शरीरे दोन पण आत्मा मात्र एक अशी दोघांची स्थिती होती. बबनराव बैठक घेताना सर्व कार्यकर्त्यांशी अत्यंत मायाळू भाषेत कामाची आणि जबाबदारीची विचारपूस करायचे. हे अण्णांना आवडत नसे. ते म्हणत असत, तुम्ही ना कार्यकर्त्यांना फार लाडवून ठेवले आहे बुवा. अरे हे संघाचे काम आहे, शाळेचे नाही. मग गमतीनं बबनराव दोटावून बोलत आणि स्वतःच हसत. अण्णाजींचा संबंध सर्व स्तरातील सर्व समाजांशी होता. सिंधी समाजात त्यांना भैयाजी या नावाने ओळखले जायचे. त्यांचा ग्रामीण भागाशी खूप संपर्क असायचा. प्रत्येक दिवशी एक नवीन ओळख हा त्यांचा ध्यास असायचा. कैलासवासी बबनरावांच्या मृत्यूनं आपला सखा हरवल्याचे दुःख अण्णाजींना झाले. त्यांच्या मृत्यूने अण्णाजी पार खचले. उतरत्या वयात अण्णाजी लाखनी येथे होते, परंतु त्यांचा मनस्वी स्वभाव मात्र तिथेही कायम होता. विश्रांतीसाठी थांबलेले अण्णाजी न सांगता कुठेही निघून जायचे आणि मग त्यांचा शोध सुरू व्हायचा. आणि नंतर लक्षात येत असे की ते त्यांच्या काही खास स्वयंसेवकांना भेटायला गेले होते. अखेरीस अतिशय अस्वस्थ अवस्थेत त्यांना उपचारासाठी नागपूरला आणण्यात आले. पण पुढे पुढे मात्र त्यांची तब्येत खूपच खालावली आणि त्यातच 17 एप्रिल
2000 रोजी अण्णाजींचा अंत झाला. बाह्यरूपी कठोर दिसती वाहे हृदयी प्रेम झरा. सुलभ असे संघाच्या कार्या मैत्रीचा तो भाव खरा. बाल तरुणांची संगत होता त्या परमानंद घडे. केव्हा मित्र स्वयंसेवक होती हा प्रश्न कळे न बरा. बाह्यरूपी कठोर दिसती वाहे हृदयी प्रेम झरा. सुलभ असे संघाच्या कार्या मैत्रीचा तो भाव खरा. सुवाच्य आणि अर्थपूर्ण ती पत्र लिहिण्याची कला. कार्यकर्ता अन अधिकारी संबंधांचे प्रमाण धरा. बाह्यरूपी कठोर दिसती वाहे हृदयी प्रेम झरा. सुलभ असे संघाच्या कार्या मैत्रीचा तो भाव खरा. प्राध्यापक स. र. अंजनकर यांनी लिहिलेला गोविंदराव कुलकर्णी उपाख्य अण्णाजी कुलकर्णी यांच्यावरील हा लेख मला साप्ताहिक विवेक न प्रकाशित केलेल्या संघ गंगोत्री या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. भावे जीवन यज्ञ समर्पण. भावे जीवन यज्ञ समर्पण. समिधामय ही काया साधन. भावे जीवन यज्ञ समर्पण.